वटपौर्णिमा सगळ्यांनी साजरी केली असेल, पण काय काय आपले असे कार्यकर्ते आहेत की या सणाची पूर्ण वाट लावलेली आहे त्यांनी या सोशल मीडियावर. आपल्या हिंदू संस्कृतीची, सणांची, परंपरेची कशी वाट लावायची आणि येणारी पिढी कशी घडवून आणायची ती या सोशल मीडियावर तुम्हाला दिसतंयच. महिला वर्ग सोळा शृंगार करून अखंड सौभाग्य लावावं, सुखी वैवाहिक जीवन व्हावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी अखंड दिवसभर सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की आपण जसं सांगल तशीच पुढली पिढी करणार आहे ना. असं म्हणतात की मुलीने आईच्या पावलावर पाऊल टाकावं आणि पोरानं बापाच्या हातावर हात मारावा. येणाऱ्या पिढीला जर का प्रत्येक सणाचं महत्त्व चांगल्या रीतीनं पटवून सांगितलं तर नक्कीच इथून मागे जशी आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ होती तशीच इथून पुढे होणार आहे आणि असणारही आहे. बाकी ज्याचं त्यानं ठरवावं. राखाय